लेवलची तयारी व्हायला पाहिजे होती, ती तयारी झाली नाही आजच्या प्रोग्रॅमची. पण मला अशी होप आहे की बऱ्याचशा लोकांनी हा प्रोग्राम ऐकला, यू लिसन दिस प्रोग्राम केअरफुली. आता पुढचा प्रोग्राम आपण घेऊ, वी विल कंडक्ट नेक्स्ट प्रोग्राम. तर मी तुम्हाला विचारतो, किती लोकांना असं वाटतं की आपण भाषण देणं शिकलो पाहिजे? हाऊ मेनी ऑफ यू फील वी वुड लर्न टू डिलिव्हर द स्पीच? बरं, माझा एक दुसरा प्रश्न आहे. आपण लेबर डे सेलिब्रेट करता, वी आर सेलिब्रेटिंग राईट नाऊ लेबर डे. विच डे? कामगाराचा दिवस. 1 मे हा कामगाराचा दिवस होता, आहे ना, महाराष्ट्रामध्ये सेलिब्रेट केला जातो, बरोबर आहे. आता लेबर आणि ओनरमध्ये फरक काय आहे? व्हॉट इज द डिफरन्स विदिन लेबर अँड ओनर? काय फरक आहे? लिसन केअरफुली. काय फरक आहे? लेबर रोड बांधते, रस्ते बांधते, नाल्या बांधते, घर बांधते, शाळा बांधते, इन्स्टिट्यूशन बांधते, आणि जेवढंही कन्स्ट्रक्शन वर्क आहे ते कोण करते? लेबर इज डुईंग ऑल काइंड ऑफ कन्स्ट्रक्शन वर्क, बरोबर आहे. मला आय एम आस्किंग यू क्वेश्चन, तुम्हा सर्व लोकांना लेबर बनायचं आहे, मालक बनायचा आहे, ऑफिसर बनायचा आहे, डॉक्टर बनायचा आहे, इंजिनियर बनायचा आहे का वर्कर बनायचा आहे? काय बनायचं आहे? व्हॉट वुड यू लाईक टू बिकम? काय बनायचं आहे? मालक बनायचं आहे. हां, बिझनेस वुमन. सी सेड मी सी वुड लाईक टू बिकम अ बिझनेस वुमेन इन हर लाईफ, है ना, बिझनेस वुमन इन हर लाईफ. ठीक आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, जर तुम्हाला मालक, क्लास 1 ऑफिसर, इंजिनियर, डॉक्टर, वकील बनायचं असेल तर एक गोष्ट तुम्ही आवर्जून तुमच्या लाईफमध्ये वापरली पाहिजे. ती कोणती? काय वापरलं पाहिजे? हा मेंदू. काय वापरला पाहिजे? ब्रेन इज व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. या जगामध्ये, जगावर ज्यांनी राज्य केलं आहे, जे मालक बनले आहे, जे महत्त्वाकांक्षी लोक बनले आहे, त्याची सर्वात मोठी पॉझिटिव्ह पॉईंट ही होती आय कॉन्टॅक्ट, लॅक ऑफ आय कॉन्टॅक्ट. एक तर क्राऊड जास्त होता, तुमचा आय कॉन्टॅक्ट नव्हता, क्राऊडला संधी भेटली बोलण्याची, आणि क्राऊड ट्राय टू मेक अ नॉईज इन द क्लास. अंडरस्टूड? तुम्ही जर प्रत्येकासोबत हॅलो डोंट स्पीक असं बोलायचं, कसं बोलायचं? हॅलो डोंट स्पीक, लिसन माय स्पीच केअरफुली, आपोआप ती शांत बसते. आणि मी तिला का म्हणू शकलो असं? कारण माझा आय कॉन्टॅक्ट होता. इथं सेकंड आय अंडरस्टूड कशी स्पीकिंग देअर, सो आय डायरेक्टली सेड हर डोंट स्पीक. ओके, पण हिअर. तर तुम्हाला काय बनायचं आहे? व्हॉट वुड यू लाईक टू बिकम? मालक. तर सर्वात चांगलं काम एक करा जीवनामध्ये, ज्याला कोणाला भविष्यामध्ये मालक बनायचा आहे, डॉक्टर बनायचा आहे, इंजिनियर बनायचा आहे. पहा, लेबरच्या जीवनाबद्दल कोणी बोलते लेबर खूप दुःखी आहे, लेबर खूप कष्टी आहे, लेबरचा खूप मान करायला पाहिजे, इज्जत करायला पाहिजे. पण लेबरची इज्जत कधी होत नाही. लेबर किती मेहनत करो त्याला मान, सन्मान, रिस्पेक्ट भेटणार नाही. कारण तो शेवटी का झाला? लेबर. आणि लेबरचा मान सन्मान कमी का राहते? मला सांगा. गोट्या मातीचं काम करायसाठी काही ट्रेनिंग घ्यावं लागते का? तो कोणी करू शकते. मिस्त्री काम करत आहे, ट्रेनिंग घ्यावं लागते का? ते कोणी करू शकते. कोणी म्हणजे कोण? ते काम जे आहे ना, ते काम आहे हार्डवर्कचं. कोणतं काम आहे ते? अंग मेहनतचं काम आहे. तर हार्डवर्कचं काम पहा, जगामध्ये 2 प्रकारचे वर्क आहे. एक आहे फिजिकल वर्क आणि एक आहे मेंटल वर्क, मेंदूने केलेली कामं, आणि एक आहे शरीराने केलेली कामं. शरीराने कामं करण्याकरता तेवढ्या मोठ्या ट्रेनिंगची गरज नसते. पण जे कामं दिमाग लावून केले जाते, दिमागाचा वापर करून केले जाते, आपल्या कॉन्शियस माइंडनं केले जाते, जागृत बुद्धीने केले जाते, त्या कामासाठी ट्रेनिंगची गरज असते. त्या कामासाठी मेंदूच्या जास्तीत जास्त वापराची गरज असते. बरोबर आहे का नाही? आता जे लोक मेंदूच वापरत नाही, जे लोक सांगपाटला का करू, उपर पराठी, पेर गहूवाले आहे, त्या लोकांचा मान लोक का करणार आहे आणि त्याला रिस्पेक्ट काऊन भेटणार आहे? आता जे क्लास 1 ऑफिसर आहे त्याला रिस्पेक्ट का भेटते? कारण त्यानं 25 वर्षाचा अभ्यास केला आहे, त्यानं क्लास 1ची एक्झाम पास झालेले आहे, ते कलेक्टर बनले आहे, ते IRS बनले आहे, ते IPS बनले आहे, ते तहसीलदार बनले आहे, ते अधिकारी बनले आहे, ते EO बनले आहे, ते DO बनले आहे. त्यानं 4-4 वर्ष अभ्यास केला आहे, त्याने जास्तीत जास्त मेंदूचा वापर केला आहे. जे काम त्याला जमते ते काम बाकी लोकांना जमत नाही आहे, म्हणून त्याचा रिस्पेक्ट आहे. जो काम तुमको जमता है, जो काम तुम कर सकते हो, तुम्हारे जैसा 1000 लोग नहीं कर सकते, इसलिए तुम्हारा हजारों लोगों के ताकत में रिस्पेक्ट है. समझा आपको? जो काम युनिक कोण आहे जगात? जे काम एखादी व्यक्ती करू शकते ते काम 1000 व्यक्ती करू शकत नाही. जे काम वांदेले सर करू शकते ते काम जर गावात 1000 लोक, लाखो लोक करू शकत नसेल तर माझा रिस्पेक्ट नाही.
पण जे काम मी करू शकतो ते काम तुम्ही करू शकता, तुम्ही करू शकता, तुम्ही करू शकता आणि पुरं गाव करू शकते. माझा रिस्पेक्ट राहील का? विल आय गेट रिस्पेक्ट? आय वोंट गेट रिस्पेक्ट. कारण मी कॉमन झालो ना. जो कॉमनपेक्षा वेगळा बनते, जो युनिक बनते, जो अनकॉमन बनते, त्याचा या जगात रिस्पेक्ट राहते. कळलं का? मग युनिक बनण्याकरता, अनकॉमन बनण्याकरता तुम्हाला काय करावं लागेल? काय करावं लागेल? व्हॉट विल यू डू? मेंदूचा वापर कसा करावा लागेल? मेंदूचा वापर आपोआप होते का? मेंदूच्या वापराची पहिली पायरी आहे, मेंदूला ट्रेनिंग द्यावं लागेल. यू हॅव टू ट्रेन युअर ब्रेन. काय करावं लागेल? तुमच्या मेंदूला ट्रेनिंग द्यावं लागेल. आता ट्रेनिंग कशाला म्हणते? तुम्ही आता स्पोकन इंग्लिश आणि पीडीच्या क्लासला आले. आता तुम्ही इथे रोज येऊन काय करता सांगा बरं? मी 2 तासाचा क्लास घेतो. 2 तास, 2.5 तास, 2.25 तास. काही लोक 4 घंटे बसतात, काही लोक सायंकाळच्या बॅचला बसून बसतो. तुम्ही 2 तास, 4 तास, 8 तास, 6 तास ट्रेनिंग घेता. तुम्ही काय करता इथे सांगा बरं? तुम्ही काय करता? तुम्ही माझ्या हाताखाली इंग्रजी कसं बोलायचं, भाषण कसं द्यायचं, संचालन कसं करायचं, डिबेट कसं करायचं, प्रेझेंटेशन कसं करायचं, तुम्ही ट्रेनिंग घेताय ना. काय घेताय? ट्रेनिंग. आता मला सांगा, ट्रेनिंग घेण्याकरता कशाची गरज भासते? तुम्ही इथे 2 घंटे जेव्हा माझ्या क्लासला बसता तर तुम्हाला जास्तीत जास्त वापर कशाचा करावा लागते? कशाचा करावा लागते? हा डोकं आहे ना, गोल्या, याला आपण गोल्या म्हणून समजा. ब्रेन आहे ना, ब्रेन, याचा वापर करावा लागते का नाही? बरं, मेंदूचा वापर कोण व्यक्ती करू शकते? मेंदूचा वापर कोण करू शकते? मेंदू कोणाचा काम करू शकते? मेंदू मागचा बेंच, लिसन मी. मेंदू कोणाचा चालते सांगा बरं? जो मेंदूला चालवते. मेंदू आपोआप चालत नाही. जशी पोटाची भूक आहे, जशी पोटाची भूक आहे ना आपल्या, तशीच नाही का आपल्या मेंदूची भूक आहे. जशी पोटाची भूक. बरं, पोटाची भूक काय आहे सांगा बरं? व्हॉट इज अ फूड फॉर स्टमक? भाजी, भात, पोळ्या, वरण, नाश्ता, फळं, हे काय आहे? इट इज अ फूड फॉर स्टमक. मग मेंदूची भूक काय आहे सांगा बरं? मेंदूची भूक पूर्ण करण्यासाठी अभ्यास करा लागते, वाचन करा लागते. आता बरेचसे लोक चांगलं भाषण न देण्याच्या मागचं सर्वात मोठं कारण सांगतो. सर्वात मोठं कारण हे आहे की बऱ्याचशा लोकांनी घरी जाऊन त्या लेवलवर अभ्यास केला नाही, त्या लेवलवर गुगलवर जाऊन सर्चिंग केलं नाही, नोट्स काढले नाही, पॉईंट्स काढले नाही, यूट्यूबचे काही लेबर डेच्या संबंधित काही व्हिडिओ आहे ते पाहिले नाही. बरोबर आहे. नंतर दुसरा मुद्दा, प्रॅक्टिस घेताना काही लोक, प्रॅक्टिस केव्हा घेऊ शकतो तुम्ही? प्रॅक्टिससाठी पहिला मुद्दा आहे थेरॉटिकल अभ्यास करणे आणि मग प्रॅक्टिकल करणे. लक्षात घ्या, कधी बी एक गोष्ट दिमागात घ्या, प्रॅक्टिकल नंतर होते. प्रॅक्टिकल खूप आवश्यक आहे, पण थेरॉटिकली अभ्यास पहिले होते. पहिले तुमचा, जर तुम्हाला भाषण द्यायचं आहे, भाषण देणं तुमचा हा मोठो आहे, किती जोर मोठो, तर भाषण देण्याकरता हे जे तुम्ही पॉईंट्स काढले आहे, हे पॉईंट्स काढणं पहिला विषय आहे का नाही? कोणतेही पॉईंट्स घ्या. आणि कोणी शेरशायरी काढली आहे, कोणी भाषणाचं कात्रण काढलं आहे, कोणी एखादी चारोळी काढली आहे, कोणी एखादी विचारपूर्वक एखादी स्पीच तयार केली आहे. हे झाली पहिले थेरॉटिकल इम्प्रूव्हमेंट. काय झाली? मग थेरॉटिकल इम्प्रूव्हमेंटचं चांगलं डिटेल वाचन केल्यावर चिंतन मनन, आणि चिंतन मनन केल्यावर मग प्रॅक्टिस. काय राहते? प्रॅक्टिस. आता बरेचसे मुलं पाहिले भाषण द्यायला खूप पुढं करते, सर माझं नाव टाका, माझं नाव टाका, माझं नाव टाका, आणि त्याचा अभ्यास घरी जाऊन ते अभ्यास करू शकत नाही. मग एखादी नाही का शेरशायरी घेते, 2-4 वाक्य घेते आणि ते शेरशायरी नाही का मुखपाठ करून टाकते आणि इथं येते आणि मग म्हणते, मेहनत की हर बूंद में जीवन का सम्मान, श्रमिक से ही चलता है दुनिया का अभियान, पसीने की खुशबू से मी खिलता है हर उदान. बस असे एक मन वाचते आणि मग एखादी वाक्य, अँड व्हेरी वॉर्म गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू, अँड माय नेम इज त्रिशा अँड आय एम गोइंग टू डिलिव्हर माय नाईस स्पीच बिफोर यू, आणि गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू, असं बोलते आणि आपलं भाषण काय करते? 2-4 वाक्य बोलते, भाषण काय करते? संपवून टाकते. दे वूड क्लोज देअर स्पीच. अशाने भाषण होते का? सर्वजण एक शिका. मी तुम्हाला सांगतो बा, मी तुम्हाला ट्रेन करायला तयार आहे. आपल्या यूट्यूबवर असंख्य विद्यार्थी आलेले आहेत. हजारो विद्यार्थी आपल्या यूट्यूबवर भाषण देत आहेत, चांगले भाषण देत आहेत, क्वालिटी भाषण. यू गो टू वॉच अवर यूट्यूब चॅनल, यू वुड फाइंड क्वालिटी स्पीचेस, पॉवरफुल स्पीचेस यू विल फाइंड देअर. फक्त काय करा, मी ज्या इन्स्ट्रक्शन तुम्हाला प्रोव्हाइड करतो, एक गायडन्स करतो, मी आयडिया देतो,
इन्स्ट्रक्शन देतो, ट्रिक्स देतो, काही मेथड्स देतो, काही कन्सेप्ट देतो. या कन्सेप्टवर नाही का इमानदारीनं अभ्यास करा. बरोबर आहे. इमानदारीनं थेरॉटिकली अभ्यास करा आणि प्रॅक्टिकलसुद्धा करा. समजा मी तुम्हाला वूड लाईक टू शिकवलं तर वूड लाईक टूचे 25 वाक्य बनवून झालं थेरॉटिकल अभ्यास. आणि मग 25 वाक्य बनवल्यानंतर आफ्टर कन्स्ट्रक्टिंग 25 सेंटेन्सेस, आफ्टर मेकिंग 25 सेंटेन्सेस इन अनदर हार्ट यू आर प्रॅक्टिसिंग इट. दॅट इज वॉट प्रॅक्टिकल. म्हणजे थेरी प्लस प्रॅक्टिकल. जो व्यक्ती जीवनामध्ये 50% थेरी आणि 50% प्रॅक्टिकल या फॉर्म्युल्याने चालेल तो जिंदगीत कधी कामयाब होईल. जो व्यक्ती जीवनात फक्त थेरीज करेल आणि प्रॅक्टिकल करणार नाही तो कधीच थेरी परफेक्ट करू शकणार नाही. एखादी मशीन तुम्हाला रिपेअर करायची आहे तर पहिले मशीनचं वाचन करावं लागते. पहिले एक मशीन ठेवली इतक्यासमोर, तुम्हाला एक मशीन दिली का हे मशीन रिपेअर करायची आहे तर पहिले तुम्हाला मशीनचा एखादी पुस्तक आणून अभ्यास करावा लागेल का मशीनमध्ये रोटर आहे, स्टेटर आहे, योक आहे, मॅग्नेट आहे, मशीनमध्ये बेरिंग आहे, मशीनमध्ये रिंग आहे, मशीनमध्ये सर्व गोष्टी आहेत. मग त्याचं मशीनचं फंक्शन काय, बेरिंगचं फंक्शन काय, मशीनच्या हँडलचं फंक्शन काय, मशीनच्या वायफरचं फंक्शन काय, मशीनमध्ये जेवढे असंख्य स्पेअर पार्ट आहे त्याचं फंक्शन काय, आणि मग ते स्पेअर पार्ट कोणत्या ठिकाणी कसे बरोबर अटॅच करायचे. बरोबर आहे. मग त्याचं ॲक्टिव्हिटीजची काय आहे, त्याला ऑइलिंग किती लागते, त्याला ग्रीसिंग किती करायचं, हे सर्व जेव्हा आपण शिकतो ना आणि जेव्हा आपण प्रॅक्टिकल करून पाहतो तेव्हा ती मशीन आपण परफेक्ट रिपेअर करतो. आपल्या इंडियातलं एज्युकेशन तुम्हाला नोकर बनवा. इंडियामध्ये नाही का एक गोष्ट आहे माहिती आहे कोणती, लेबर डेचा उदो करा, लेबरची गरिमा सांगा. म्हणजे सर्वाले काय सांगत आहे इनडायरेक्टली मेसेज सरकार का तुम्ही लेबर बना. ते लेबर बनायला तुम्हाला प्रवृत्त करताय. आपल्या इंडियातलं पूर्ण शिक्षण 12वीपर्यंत म्हणा का ग्रॅज्युएटपर्यंतचं म्हणा ते तुम्हाला लेबर बनवण्याकरता बनवलं गेलं आहे. आणि लेबरचा एकच एम राहते कोणता, लेबरसाठी एकच पॉलिसी फॉलो केली आहे सरकारनं. कोणती, जास्तीत जास्त मुलांना शाळेमध्ये ऐकणं शिकवा, त्याला बोलणं शिकवू नका, त्याला भाषण देणं शिकवू नका, त्याला डिबेट शिकवू नका, त्याला ग्रुप डिस्कशन देऊ नका, त्याला संचालन करणं शिकवू नका, त्याला प्रेझेंटेशन शिकवू नका. का, कारण तो भाषण देणं शिकला तर तो 1000 लोक हँडल करेल, तो संचालन करणं शिकला तो 100 लोकांसमोर छाप पाडेल, जो डिबेट शिकला तर तो चर्चा करण तर काही लर्निंग करण, काही शिकन तर तो मालक बनन. आणि या देशाच्या पॉलिसी काय सरकारची माहीत आहे, इथं मॅक्झिमम लोक 80% भारत हा लेबर बनला पाहिजे. कारण जे 20% लोक तुमच्यावर राज्य करते त्याचा असा प्लॅन आहे का त्याला राज्य करण्यासाठी नोकर पाहिजे, वर्कर पाहिजे, कारागीर पाहिजे, मजूर पाहिजे, गुलाम पाहिजे. हे गोष्ट चांगली आहे का लेबर डेची गरिमा आपण काऊन मनवतो का कमीत कमी नाही का पहिले आपण गुलाम होतो. गुलाम माहिती आहे काय म्हणते, गुलाम म्हणजे असं खाली म्हणतो घालून राहणं. माहिती आहे तुम्हाला, ऑर्डर येईल थोडंसंही तोंड वर करायचं नाही, फक्त खाली तोंड करून राहायचं आणि जसा ऑर्डर आला त्याला फॉलो करा, त्याला म्हणजे गुलाम म्हणजे तुम्हाला विचार करण्याचा 1% चान्स नाही. वरून ऑर्डर आला फॉलो करा, ऑर्डर आला फॉलो करा. इतक्याने चांगलं झालं का 1950 भारतामध्ये राज्यघटना आली, अंमलात आली आणि बाबासाहेब आंबेडकरांनी लेबरचे कायदे काढले. आज तुम्ही लेबर बनल्यामुळे कमीत कमी तुम्हाला हा तरी फायदा आहे का तुम्हाला 8च घंटे काम करावं लागते, तुम्हाला लीव रजा भेटते, तुम्हाला लीव प्रेग्नेन्सी लीव भेटते, हॉलिडे भेटते, तुम्हाला काही तुमचं काम तर PFI कटते, तुमच्या अलग फॅसिलिटीज तुम्हाला मिळते. तुम्ही नाही का आंदोलन करू शकता, तुम्ही रॅली काढू शकता, तुम्ही संघटना तयार करू शकता, तुम्ही टीमवर्क करू शकता. तर कमीत कमी तुम्ही एवढे तरी लेवलवर पोहोचले. म्हणजे गुलाम असं कुठपर्यंत आले, तुम्ही लेबरपर्यंत आले का तुम्ही संघटना तयार करू शकता. बरोबर आहे का नाही. आता तुम्ही लेबरपर्यंत आले कारण तुम्ही दिमागाचा वापर थोडा कमी करता. तुम्हाला जर मालक बनायचं असेल, जर तुम्हाला ऑफिसर बनायचं असेल तर अभ्यास करणं शिका. काय शिका, अभ्यास करणं शिका. अभ्यास अशी एकमेव वस्तू आहे जे तुमचं जीवन बदलवू शकते. एज्युकेशन इज अ थिंग विच कॅन चेंज युअर लाईफ. अमेरिका, इंग्लंड जगातले श्रीमंत देश आहे कारण त्या देशामध्ये हर माणूस अभ्यासक आहे, प्रत्येक माणूस क्वालिफाईड आहे आणि तिथलं शिक्षण पॉवरफुल आहे. इंडियातले जे बी नेते बनले मोठे, बाबासाहेब आंबेडकर घ्या, महात्मा गांधी घ्या, बॅरिस्टर जिना घ्या, अब्राहम लिंकन घ्या, ते तर अमेरिकेतलेच होय, महात्मा फुले घ्या, जे बी इंडियातले नेते मोठे बनले ते बी इंग्लंडला जाऊन शिकले म्हणूनच बनले. कारण तिथलं शिक्षण कसं आहे, पॉवरफुल आहे. बरोबर आहे का नाही. महात्मा गांधी कुठे शिकले सांगा बरं, इंग्लंडला. बाबासाहेब कुठे शिकले, इंग्लंड आणि अमेरिकेला. महात्मा फुले कुठे शिकले, ब्रिटिश मिशनरी स्कूलमध्ये शिकले. जेव्हा ब्रिटिश लोकांनी मिशनरी स्कूल काढली तिथे शिकले ते. तर शिक्षण ही अशी वस्तू आहे
जे तुमचं लाईफ चेंज करू शकते. पण शिक्षण कसं 50% थेरॉटिकल आणि 50% प्रॅक्टिकल, जे आपण आपल्या क्लासमध्ये कंडक्ट करतो. आपण थेअरी शिकवतो रोज आणि प्रॅक्टिकल करून घेतो. थेअरी शिकवतो, प्रॅक्टिकल करतो. समजा मी तुम्हाला टेन्सेस शिकवले तर टेन्सेस मंबल करायला लावतो. मी तुम्हाला मोडाल शिकवले, मोडाल मंबल करायला लागतो. मी तुम्हाला ऑक्झिलरी वर्क शिकवले ते मंबल करायला लागतो. मी तुम्हाला प्रायमरी वर्क शिकवले ते मंबल करायला लागतो. मी तुम्हाला स्टोरी शिकवली ती मंबल करायला लावतो. बरोबर. मी तुम्हाला कार्यक्रम दिला, कार्यक्रम करून घ्यायला लावतो. हे काय झालं, थेअरी प्लस प्रॅक्टिकल. आता माझा प्रश्न आहे काही मुलांना, आता त्या मुलांचं का ज्याचा अभ्यासात लक्ष लागत नाही, त्याचे 200% चान्स आहे लेबर बनण्याचे, 100% नाही आहे. ज्याचं अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही, जे अभ्यास करू शकत नाही, जे जीवनामध्ये शिस्त बाळगू शकत नाही, ज्याच्यापाशी डिसिप्लिन नाही, जे डिसिप्लिन फॉलो करत नाही, जे मेहनत करायला घाबरतात, बौद्धिक मेहनत करायला, ते काय बनणार आहे सांगा बरं. ते काय बनणार आहे, ते तर पहिलेच नोटीस झालं का ते लेबरच बनणार आहे. बरं मालक बनू कोण शकते, ॲटलिस्ट कमीत कमी मला एवढं विचारा, मालक किंवा अधिकारी किंवा डॉक्टर किंवा इंजिनियर किंवा वकील किंवा प्रोफेसर कोण बनू शकते सांगा, कोण बनू शकते सांग बेटा, तू सांग बरं कोण बनू शकते. बस 2 मिनटं भाषण देतो, मग बॅच थांबवतो मी. कोण बनू शकते, कमीत कमी अभ्यास करू शकते, हा विषय आहे. अजून कोण सांगू शकते, उत्तर सांग, तू सांग. तुला ऑफिसर बनायचं आहे, मालक बनायचं आहे, डॉक्टर बनायचं आहे, इंजिनियर बनायचं आहे, वकील बनायचं आहे, त्यासाठी काय आवश्यक आहे, तू सांग. याची इच्छा सांगायची, सांग 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 काही सांग. व्हॉट एव्हर यू फील यू टेल. नॉलेज कसं वाढेल, नॉलेज तर पहिले वाचन तर करावं लागेल. पहिले वाचन केल्यावर करून तर पाहा लागेल. तुझं म्हणणं नॉलेज, पण नॉलेज केव्हा येईल. अरे समजा तुम्ही माझ्या क्लासमध्ये आले आणि यू वॉन्ट टू गेन नॉलेज ऑफ इंग्लिश लँग्वेज, यू वॉन्ट टू गेन, तुम्हाला माझ्याकडे शिकायला लागेल. शिकल्यावर तुम्हाला जे मी पॉईंट्स कंटेंट शिकवले त्याचा अभ्यास करावा लागेल. अभ्यास केल्यावर तुम्हाला प्रॅक्टिकल करावं लागेल. आता जो पोरगा अभ्यास करायलाच तयार नाही, होमवर्क करायलाच तयार नाही आहे, होमवर्क करायला तयार नाही तर प्रॅक्टिकल करेल का तो. आता तुम्हाला टेन्स मंबल करायचे आहे, समजा यू वॉन्ट टू मंबल द टेन्सेस, तर पहिले काय करायला लागेल तुम्हाला, पहिले टेन्स माझ्यापासून शिकायला लागेल. शिकल्यावर घरी काय करायला लागेल, होमवर्क करायला लागेल, म्हणजे अभ्यास करायला लागेल. मग अभ्यास केल्यावर समजून घ्यायला लागेल चांगलं, मग समजून घेतो काय करायला लागेल, तिथं जाऊन प्रॅक्टिकल करायला लागेल. तेव्हाच तुम्ही हुशार बनाल ना, बरोबर आहे का नाही. आता जो पोरगा अभ्यास करायला तयारच नाही, 3 फॉर्म पाठ करायला तयार नाही आहे, होमवर्क करायला तयार नाही आहे, वाक्य बनायला तयार नाही आहे, तो भविष्यात काय बनणार आहे सांगा. लेबरपेक्षाही डाऊन बनू शकते. आतापर्यंत राज्यघटना जिवंत होती म्हणून लेबर लोकाले फक्त 8 घंटे कामाची सोय होती, म्हणजे 8 घंटे काम 8 घंटे आराम आहे ना, 8 घंटे मनोरंजन, हा कन्सेप्ट होता. आता दिवसेंदिवस माहीत आहे मोठमोठ्या फॅक्टरीचे मालक जे आहे ना त्यानं 12-12 घंटे कामाची पॉलिसी फॉलो केली आहे. आता भरपूर लोक जनावरांनी 12-12 घंटे काम करते आणि घरघर झोपून जाते जेवण करून. हे आता येणाऱ्या काळात होणार आहे. आणि हे माहिती आहे काहून घडणार आहे, ते मालक लोक तर मालक आहे, त्याला तर मालकशाही टिकून ठेवायची आहे. पण गुन्हेगार ते नाही आहे, अन्याय करणारे गुन्हेगार नाही राहत. गुन्हेगार कोण राहते, अन्याय सहन करणारा राहते. अन्याय सहन करणारा अन्याय सहन का करते माहिती आहे, कारण त्याचा हा आहे ना मेंदू, आपण त्याला गोल्या म्हणतो, चालवत नाही तुम्हाला, तो त्याचा मेंदू आहे ना पुरा मठ्ठ राहते ना. तो अभ्यास करणं शिकत ना, वाचन करणं शिकत ना, दिमाग लावणं शिकत ना, कन्सेप्ट डेव्हलप करणं शिकत, आणि तो तास राहते. आणि हे तुमचं घडते माहिती आहे, हे आळसामुळे घडते. आळस डिसिप्लिन नसल्यामुळे घडते जीवनामध्ये. आळस झटका मी आजकाल नवीन पिढीमध्ये पाहत आहो, आजकाल नाही हर काळातच मी पाहत आहो. प्रत्येक काळामध्येच का होते माहिती आहे का, 20% 25% लोक नाही का मेहनत करते, हुशार राहते, ते मेहनत करून करोडपती बनते, अरबपती बनते. आणि जे 80% लोक नाही का, हे त्याचे वाक्य माहिती कोणते राहते, गरीब समाधानी असते. भाऊ गरीब कसा आहे, समाधानी प्राणी असते. त्याचा खड्डा समाधानी असते का, सर्वात गरीब लोक दुःखी असते. गरिबी हे सर्वात मोठा श्राप आहे. गरिबी हे सर्वात मोठा काय श्राप आहे का नाही, श्राप आहे. त्याला पेढा घ्यायचा आहे मार्केटमध्ये, तर पेढा घ्यायला पैसे आहे का नाही पाहा लागते. काही त्याला लस्सी प्यायची आहे, लस्सी प्यायला पैसे आहे का नाही पाहा लागते. कपडे घ्यायचे आहे, कपडे घ्यायला पैसे आहे का नाही पाहा लागते. बरोबर आहे. छोट्या छोट्या गोष्टीला मन मारायला लागते का नाही, दुःखी व्हावं लागते. आणि वारंवार पण तो माणूस काय करते, नशिबातच नाही आहे. नशीब वशीब नावाची वस्तू राहत नाही. कॉन्फिडन्स मस्ट रेस्ट इन युअर रिस्ट. आत्मविश्वास तुमच्या मनगटात पाहिजे. कुठं पाहिजे, आणि आत्मविश्वास मनगटात नाही, मेंदूत राहते. मेंदू डेव्हलप करा.
काय डेव्हलप करा? मेंदू डेव्हलप करा. मेंदूचा जास्तीत जास्त वापर करणं शिका. जास्तीत जास्त वाचन करणं शिका. अवांतर वाचन करा. शाळेचा सिलेबस हा लिमिटेड आहे. तो तुम्हाला ग्रेट मॅन बनवू शकत नाही. जे बी लोक क्लास 1 ऑफिसर बनले आहे त्याने अवांतर वाचन केलं आहे. जर तुम्हाला IASची परीक्षा पास व्हायची आहे तर 35 सब्जेक्टचा अभ्यास करावा लागते. किती विषयाचा अभ्यास करावा लागते? 35 सब्जेक्टचा. राज्यघटनेचा अभ्यास वेगळा करावा लागते, कृषीचा वेगळा करावा लागते, फिजिक्स वेगळा करावा लागते, बायो वेगळा करावा लागते, मॅथ वेगळा करावा लागते, है ना, केमिस्ट्री वेगळा करावा लागते, ठीक आहे, रिझनिंग वेगळा करावा लागते, न्यूमरिकल अबिलिटी वेगळा करावा लागते, इंग्लिश प्रोफेशनसी वेगळा करावा लागते. असे किती विषय आहे टोटल? 35 विषय आहे. आपण काय करतो माहिती आहे? आपल्या पब्लिक स्कूलमध्ये जातो आपण, एवढीशे पुस्तकं राहते आणि त्याच्यातही आपण पूर्ण पुस्तक नाही वाचत, फक्त ते ॲन्सर क्वेश्चन वाचतो फक्त आणि ते रटतो आपण, ते बी अंडरस्टँड नाही करत. बरोबर आहे. मी आता अनुभव घेतो ना, माझ्या स्पोकन हिंदीच्या क्लासला बरेचसे विद्यार्थी आहेत, 50% स्टुडंटचे 3 फॉर्म पाठ नाही आहे. 3 फॉर्म पाठ करायला मला स्ट्रगल करायला लागत आहे आणि ते म्हणते सर 1 महिन्यात आमचा कोर्स झाला पाहिजे. म्हणजे 3 फॉर्मसाठी स्ट्रगल करायला लागत आहे. आणि बरोबर आहे. आणि त्याचे खॉप माहिती आहे काय? मी दिल्लीला शिकतो, मी पुणेला शिकतो, मी बॉम्बेला शिकतो, मी हैदराबादला शिकतो, आणि बेसिक पूर्ण कच्चं फक्त. आणि या लोकांना काय धंदा उघडला, धंदा हे नीट आणि JEE वाले बिझनेस करताय. बिझनेस पोराला येऊ का नाही येऊ, 10वीत बेस्ट ऑफ 5 टाकते, बेस्ट ऑफ 5च्या चक्करमध्ये दिले 99, 95, 90% पडते. कधी याच्या आमच्या काळात कधी आम्ही 100% मार्क आले नव्हते. आता 100% मार्क आहे पुरायले. ह्या का मार्क होय हे 100% अरे गेटिंग माय पॉईंट. मग त्याने काय केलं तुम्हाला, म्हणजे एक भुरळ मनात टाकलाय, भुरळ का बा तुम्ही हुशार आहे. मग आईवडील काय वाटते माझा पोरगा हुशार आहे, पोराला काय वाटते चला मी अभ्यास कमी केला तर 90% म्हणजे मी बी हुशार आहे. मग ते कसाही बसलेले साहेबर, भरा 2 लाख, भरा 3 लाख, भरा 2.5 लाख, घ्या ॲडमिशन JEEला, घ्या ॲडमिशन नीटला. बरोबर आहे. आणि मग 5 लाखाचा खर्च आहे आणि मग तेही 12वी तुम्ही पास होता. मग BE कॉलेज आहे प्रायव्हेटवाले, MBBS कॉलेज आहे प्रायव्हेटवाले, भर मग 5 लाख, भर मग 10 लाख. आणि तो वडील काय होते माहिती आहे, पुरा खावार होते. तो पोरगा हुशार राहत नाही, अभ्यासक राहत नाही, पण ते परीक्षेत पास होते, तिथे पास होते. आणि मग तो इंजिनियर झाल्यावर 10,000 रुपयाला महाग पडते. मग 80% इंजिनियरले 20,000च्या वर रुपयाचा जॉब नाही आहे, काहून कसं लायबल नाही आहे. आणि 20% इंजिनियर आहे त्याचा पॅकेज 25 लाख, 50 लाख, 60 लाख आहे, कारण ते लायबल आहे. कारण लायबल व्यक्तीनेच ते वस्तू भेटते ज्यासाठी लायबल आहे. तो जो इंसान जिस चीज़ के लिए लायबल है उसे वही चीज़ मिलती है. याद रखना, जो इंसान जिस चीज़ के लिए लायबल है वही चीज़ उसको मिलती है ना. जो जिसमें जितना होता है वो उतना ही लेके जाता है, जिसमें जितना कैलिबर होता है वो उतना ही लेके जाता है. जो लायबल नहीं है वो कितना भी पिटे वो लेवल तक नहीं पहुंच सकता. जे लोक लायबल बनले तरी झोपून बी राहील तर त्या लेवलवर राहील. आम्ही झोपून बी राहू तरी आमची लेवल वरचीच राहील, त्या लायबल बनला. अरे गेटिंग माय पॉईंट. आणि वर्करसारखे तुम्ही 10 घंटे 12 घंटे काम बी कराल तरी ते लेवल नाही अचीव करणार, कारण लायबल नाही बनले आहे. तर लायबिलिटी इज व्हेरी इम्पॉर्टंट. व्हॉट इज इम्पॉर्टंट? युअर लायबिलिटी इज व्हेरी इम्पॉर्टंट. स्वतःला लायबल बनवा. काय बनवा? अभ्यास हे एकच वस्तू आहे, अभ्यास बनाय जीवन. अभ्यास एक अशी वस्तू आहे जे तुम्हाला लायबल बनवू शकते. ज्यानं अभ्यासाचा मार्ग सोडला तो लेबर, वर्कर, मजूर, कारागीर, कामगार झाल्याशिवाय राहणार नाही. मी लेबर डे मनवत आहो, मला काही गर्व नाही या गोष्टीचं. मी आज लेबर डे बनवत आहो ना, त्याचं मला काहीच गर्व नाही, कारण का मला लेबर बनणारे माणसंच नाही चुकीचे वाटते. मला तर मालक बनणारे माणसं आवडते, मला तर क्लास 1 ऑफिसर बनणारे माणसं आवडते, मला तर इंजिनियर बनणारे माणसं आवडते, मला तर डॉक्टर बनणारे माणसं आवडते, मला तर एखादी फॅक्टरी खोलणारे माणसं आवडते, कंपनी खोलणारे माणसं आवडते, ज्याने 50 लोकांचं युनिट तयार करते लोक आवडते. म्हणून ह्या दिवस आपण मनवत आहोत, काही गर्वाचा दिवस नाही आहे. हा दिवस तुम्हाला यासाठी बनवायचा आहे का लेबरचं जीवन काय आहे, दुःख काय आहे. आपले वडील जर लेबर आहे, आपली आई जर लेबर आहे, आपले पूर्वज जर कामगार आहे, तर आपण मालक कसं बनलो पाहिजे, आपण पदाधिकारी कसे बनलो पाहिजे, आपण अधिकारी कसे बनलो पाहिजे, याचं शिक घेण्याकरता हा दिवस असं मी समजतो. इट्स द डे टू टेक अ लेसन फ्रॉम ऑल दिस थिंग. कळलं का? तर इतकं मला बोलायचं आहे, याच्यासाठी जास्त बोलत नाही. आता पूर्ण क्लास पूर्ण सायलेंट झाला ना सायलेंट. एंटायर क्लास गॉट सायलेंट राईट नाव. व्हाय? तुमच्या भाषणामध्येच अशी दम पाहिजे का तुम्ही पूर्ण क्लास तुमच्या भाषणामुळे कंट्रोल केला पाहिजे. आणि त्याला म्हणते आय कॉन्टॅक्ट अँड कंट्रोलिंग ऑफ द क्लास. कळलं? बरोबर. 1.5 रुपये तरी 1.5 रुपयामध्ये एक गोष्ट हा इन्सेक्ट आहे, तो थांबत नाही जागेवर. तो माणसाला नाही का प्रवृत्त करते काहीतरी करासाठी. ओके ठीक आहे. ताई इतके बोलून मी माझे आता 2 शब्द समाप्त करतो. शेवटी मी एवढंच बोलतो, जे विद्यार्थी माझ्यावर विश्वास ठेवन, हू वन बिलीव्ह ऑन मी, त्या विद्यार्थ्याला मी कोणत्याही हालतीत ट्रेन करून देईन.
बरोबर आहे. फक्त होऊ शकते का त्याला कोणाला 1 उन्हाळा लागेल, कोणाला 2 उन्हाळे लागेल, कोणाला 6 महिने लागेल, कोणाला 12 महिने लागेल, कोणाला 3 महिने लागेल. पण हू वन बिलीव्ज ऑन मी, जो विद्यार्थी माझ्यावर विश्वास ठेवल आणि माझ्या मेथडनुसार अभ्यास करत, त्याला ट्रेन करून द्यायची 500% गॅरंटी बांधलेली सरची. फक्त एक सांगतो तुम्हाला, जे मुलं थोडे वयानं छोटे आहे, ज्याला नाही का झपत नाही कधी कधी, त्याला फक्त काही काही पॅरेंटची लोभ राहते, ते खूप कमी वयाचे पोरं माझ्याकडे आणून टाकते. मी त्याला सांगतो का यावेळेस ॲडमिशन नका घेऊ, ते ऐकायला तयार नाही राहत. मग ते म्हणते मेंबरशिप काढायला सर म्हणते, टाकून द्या म्हणते. मग ते काय करते, पॅरेंट टाकून देते त्याच्या पोराला, 1000-2000 खर्च करून टाकते पहिल्या वर्षी. आणि मग दुसऱ्या वर्षी जेव्हा तो पोरगा मोठा होते, दुसऱ्या का तिसऱ्या वर्षी, तेव्हा ते पोरं काय होते. जेव्हा त्याला मी ओरिजिनल ट्रेन करू शकतो, तेव्हा ते पोरं काय होते. आता पाय, हे ओम कांबडी आणि श्रद्धा कांबडी माझ्या क्लासला आल्या, बरोबर आहे. ह्या 2 वर्षापूर्वी आल्या ना तुम्ही मागच्या वर्षी आल्या. हां त्याच्या पहिल्या वर्षी तो आला काही दिवस. तर याने काय नाही लिंक नाही तोडली, हा आजही क्लासला येते. तर हा ट्रेन झाला आज, हा तुमचा मॉनिटर बनला. याच्याबरोबरीत 5-6 पोरं आले होते क्लासला याच्याबरोबरीत. ते पूर्ण पोरं तेव्हाच गायब झाले. म्हणजे 1 ते 2 महिन्यामध्ये अर्धी फी दिली लागत असतं, अर्धी फी देऊन ते गायब झाले. आता त्या पोराला मी घरी बोलून थोडे जाणार आहो का, बापू ये मी तुला ट्रेन करून देतो, ये मी तुला ट्रेन करून देतो. त्या पोराची जबाबदारी आहे, त्या पॅरेंटची जबाबदारी आहे, त्याला तेवढे दिवस माझ्या क्लासला ठेवली. मी कमिटमेंट दिली आहे मेंबरशिप कार्डची, का मी तुम्हाला किती उन्हाळ्यात शिकवायला तयार आहे. आय हॅव गिवन यू कमिटमेंट. मी माझी कमिटमेंट पूर्ण करायला तेव्हाही तयार होतो, आताही तयार आहे, उद्याही तयार राहील. बरोबर आहे. 100% कमिटमेंट. आणि मी तुम्हाला फक्त इंग्लिश शिकवणार नाही. माझा एम फक्त इंग्लिश शिकवणं नाही आहे. मी तुम्हाला भाषण देणं शिकवणे माझा एम आहे, तुम्हाला संचालन कसं करायचं हे शिकवणं माझा एम आहे, तुम्हाला डिबेट शिकवणं माझा एम आहे, तुम्हाला प्रेझेंटेशन शिकवणं माझा एम आहे, तुम्हाला टीचिंग शिकवणं माझा एम आहे. ज्या ज्या गोष्टी मालक बनण्याकरता आवश्यक आहे, ज्या ज्या गोष्टी क्लास 1 ऑफिसर बनण्याकरता आवश्यक आहे, ज्या ज्या व्यक्ती मोठा माणूस बनण्याकरता आवश्यक आहे, त्या त्या गोष्टी शिकवण्याचा मी वारंवार आय एम ट्राईंग माय लेवल बेस्ट. ठीक आहे. मी तुम्हाला शिकवण्याला तयार आहे. इतकं बोलून मी माझे 2 शब्द समाप्त करतो. आता होट ऑफ थँक्स आहे, एक शेवटचं होट ऑफ थँक्स ऐकून घ्या आणि मग आजच्या दिवस आपला बॅच सर्व लिव होईल. जे नवीन पोरं आल्या, ज्यांच्या जस्ट नवीन ॲडमिशन आहे, त्यांना आज काही ग्रामर शिकायला मिळणार नाही. संध्याकाळची बॅच आपली ॲज इट इज सुरू आहे 5ची, आणि उद्या आपली बॅच नेहमीप्रमाणे सुरू राहील. सकाळी 7:30 ते 9 एक बॅच आहे आपली, 9 ते 10:30 एक बॅच आहे, 7:30 ते 9 वाली बॅच 7:30 ते 9:30 राहते, कारण अर्धा घंटा पाऊण तास प्रॅक्टिस चालते. समजा 9च्या 7:30च्या बॅचला मी शिकवतो, 7:30ची बॅच मी 8:45 शिकवतो, मग 8:45 ते 9:30 त्याला प्रॅक्टिस करायला लावतो. मग दुसरी बॅच 9ला सुरू होती माझी, त्याला 9 ते 10:30 10:15 शिकवतो, 10 शिकवतो, आणि 10:15 10:30 ते 11 पण त्याला प्रॅक्टिस करायला लावतो. ही सायंकाळी 5ची बॅच आहे, 5 ते 7 बॅच असते. त्या बॅचमध्ये 1-1.25 तास मी शिकवतो, मग बाकी प्रॅक्टिस करायला लावतो. तर थेरी आणि प्रॅक्टिकल हा कन्सेप्ट आहे आपलावाला. फक्त एक गोष्ट घडते, त्याच्यात जे पोरं खूप आळशी आहे, ज्याची अभ्यास करायची इच्छा राहत नाही, ते पोरं थोडंसं नाही का या क्लासला घाबरते. कारण त्याला शाळेमध्ये काय आहे, गो इन द स्कूल, सिट ऑन द बेंच, लिसन द सर, डू राईट ऑन द बुक, डू द स्टडी ॲट होम अँड सॉल्व द पेपर अँड पास इन द एक्झाम. आणि इंडियामध्ये 12वीपर्यंत कोणीच फेल नाही होत. ज्याला मराठी लिहिता येते तो 12वी फेल नाही आहे. हे इंडिया आहे. ज्याला मराठी लिहिता येते तो 12वी फेल नाही आहे. हे कोण आहे? इंडिया आहे. इंडियाची एकच पॉलिसी आहे, अभ्यासात शिक्षणात डिग्रीमध्ये फेल करायचं नाही आणि जिंदगीत पास करायचं नाही. शिक्षणात फेल नाही करायचं, जिंदगीत पास नाही करायचं. माझा एकच नियम आहे, शिक्षणात फेल झालं तरी चालते, पण जिंदगीत पास झाला पाहिजे. शिक्षणात फेल झालं तरी चालते, पण जिंदगीत पास झाला पाहिजे. इंग्लिशमध्ये एक म्हण आहे, नॉट फेल्युअर बट लो एम इज क्राईम. नापास होणं गुन्हा नाही आहे, नापास कोणी होते, पण जीवनामध्ये छोटा उद्दिष्ट ठेवून जगणं हा सर्वात मोठा गुन्हा आहे. नापास मी झालो, तुम्हाला माहीत नसेल, फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन आय एम टेलिंग यू, 3ऱ्या वर्गात मी फेल झालो. बरोबर आहे. 10वीमध्ये बाउंड्री पास झालेलो आहो. मी ITI केलं तेव्हा फेल झालेलो. पण याचा अर्थ मी जिंदगीत माझा एम छोटा ठेवला नाही. बरोबर आहे. माझा एम मी मोठाच ठेवला, आणि मोठाच आहे, मोठाच राहील. पुस्तकं लिहिले 3, लेखक बनलो, यूट्यूबर बनलो, बिझनेसमॅन बनलो. हा कोचिंग पुरता मी मर्यादित नाही, माझा हा एकच बिझनेस नाही कोचिंगचा, म्हणजे 3-4 बिझनेस अलग अलग क्षेत्रामध्ये. काऊन का नॉट फेल्युअर बट लो मीन्स क्राईम. छोटा उद्देश ठेवणं हा नापास होणं गुन्हा नाही आहे, छोटा उद्दिष्ट ठेवून जीवनात जगणं हा सर्वात मोठा गुन्हा आहे. एम कधी बी मोठाच पाहिजे. काय पाहिजे का? ठीक आहे. इतकं बोलून मी माझे 2 शब्द समाप्त करतो. धन्यवाद.